ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। सोलापुरात तुकाराम महाराजांची बीज मोठ्या उत्साहात साजरी। नमस्कार, आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर 1 न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। आज सोलापुरात भवानीपेठ सोनानगर येथे गीता भजनी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने तुकाराम महाराजांची बीज मोठ्या उत्साहात पार पडली। या कार्यक्रमात गेली 7 दिवस सकाळी 8 ते 11 या वेळेत संत तुकाराम महाराज गाथा पारायण व सायंकाळी 4 ते 6 या वेळेत संत तुकाराम महाराज चरित्र हरिभक्त पारायण मनमत महाराज बहिरमल यांच्या रसाळवाणीतून श्रवण करण्यात आले। या कार्यक्रमाला वादक म्हणून सूरज हुलसुरे व गायक म्हणून लक्ष्मण शहापूरकर व तानाजी सलगर, पेटी वादक म्हणून बापू खरटमल उपस्थित होते। शेवटी आज सकाळी दिंडी मिरवणूक काढण्यात आली व संत तुकाराम महाराज बीजचे कीर्तन हरिभक्त पारायण मनमत महाराज बहिरमल यांच्या रसाळवाणीतून सांगण्यात आले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनमत महाराज बहिरमल व गीता भजनी मंडळे बिनेकरी पांडुरंग महाराज घाटे व समस्त गीता भजनी मंडळाचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते। म्हणते जगलगुरु तुकोबारांनी त्यावेळेला विचार केला, काशी विश्वनाथाला तुम्ही जाताय ना, मग मी काशी विश्वनाथाला पत्र लिहितो, तेवढं माझं पत्र तुम्ही काशी विश्वनाथाला पोच करा। तुकोबारांनी 3 अभंग लिहिले। पहिला अभंग गंगेला लिहिला, दुसरा अभंग पितरातून मुक्त होण्याकरता लिहिला आणि तिसरा अभंग काशी विश्वनाथाला लिहिला। पहिला अभंग कोणता लिहिला का? परिचय माते माझी विनवणी मस्तक चरणी ठेवी तसे। गंगेला अभंग लिहिला, सांगितलं गंगावया माझी माता तू सगळा स्वामिनी आहे, जगाचा उद्धार करणारी आहे। गंगेचं मोठे महत्व आहे बरं का। वाचेने निस्ती गंगा गंगा व्यक्ती तर पाप जातं, वाचे म्हणत सगळं पापे जाते। गंगेच्या तीरावर स्नान करत असताना मरण तर आलं, मुक्तीवर गंगे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।